शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी वेगवेगळे व्यवसाय करतात। धुळे तालुक्यामधील देवभाने गावाजवळ असलेल्या पूनमचंद बाविस्कर हे शेतकरी आपल्या 10 एकर शेतामध्ये आवळ्याची शेती करतात। गेल्या 30 ते 35 वर्षांपासून हे शेतकरी शेती करतात। यातून या शेतकऱ्यांना वार्षिक वर्षाकाठी जवळपास 5 लाख रुपयांचं उत्पन्न होतंय। आवळा उत्पन्नाबरोबरच याचे बाय प्रोडक्ट्स म्हणजे आवळा कँडी, आवळा ज्यूस, आवळा पावडर असे शरीरासाठी आरोग्यवर्धक असलेले विविध प्रकारचे उत्पादन त्यांनी सुरू केलंय। यासाठी वेगळं मार्केटिंग करण्याची देखील आवश्यकता भासत नाही। जागेवर ग्राहक येऊन हा आवळा विकत घेतात। सध्या 50 रुपये किलोने हा आवळा विकला जातोय। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। शेतीला जोडधंदा म्हणून अनेक वेगवेगळे व्यवसाय हे केले जात असतात। धुळे जिल्ह्यातील आपण सोनगीर परिसरात आलेलो। या सोनगीर परिसरात 80 वर्षाचे बाबा आहेत, जे बाबा शेतीपूरक व्यवसाय करतात, म्हणजे शेतीला संलग्न असलेला व्यवसाय आवळ्याची शेती करतात। आवळ्याची शेती टेक्निकली केली जाते। नेमकं कशी शेती करता या आजोबांकडून आपण जाणणार आहोत। आजोबा कशी शेती करता, या वयात देखील आपण आवळ्याची शेती करता? ही आवळा शेती ही अगदी सुरुवातीपासून आहे। जवळजवळ 35 वर्षाच्या पूर्वीची बाग लावलेली आहे। उत्पन्न साधारणतः 5-1 लाखापर्यंत जातं। कारण यंदा कमी आलेलं आहे, कारण पावसाचा अभाव आहे, थोडंसं ग्रोथ पण नाही, वजन पण नाही धरत माल। कृष्णा, कांचन वगैरे त्याच्यापेक्षा ही व्हरायटी आपल्या युनिव्हर्सिटी रेकमेंडेड आहे, राऊरी कृषी विद्यापीठामार्फत। डायजेस्टिव्ह आहे, पर्गेटिव्ह पण आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर सुद्धा याचं चांगल्यापैकी काम उपयोग होतो। जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न आजोबांना होणार आहे असा विश्वास त्यांनी दाखवला आहे। पावसाअभावी काही उत्पन्न घटलं जरी असलं तरी या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये आवळ्याचं उत्पन्न चांगलं येणार अशा आशा बाबांनी इथं व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।